पॅरेंटिंग, पालकत्व बघा, लोक बायकांना जज करायला एकही चान्स सोडत नाही. आई झाल्यावरती तर विचारूच नका. बाळ रडत असेल तर ही लक्ष देत नाही वाटतं, दिवसभर बाळ रडतच राहतं, काहीतरी त्याचं दुखत असेल, काहीतरी त्याचं पोट भरत नसेल, पण ही लक्ष देत नाही बहुतेक. बाळाला जर मोबाईल दाखवत असेल तर ही सारखा मोबाईल दाखवते, काय घाणेरडी सवय लावली. बाळ जर खाली झोपत नसेल, 1 तास झोपत असेल, अर्धा तास झोपत असेल, पटकन उठत असेल, तर हिने पाळण्याची सवय का नाही लावली. पाळण्याची सवय असली असती तर आई छान निवांत काम करू शकते, पाळण्याला झोका देत देत, झोका देत देत. किती बोलायचं, किती बोलायचं. बाळ जर बारीक असेल तर मग म्हणायचं किती बारीक आहे, याला खाऊ पिऊ तू घालत नाही का, असं कसं, डॉक्टरकडे दाखव. असं कसं काय वजन कमी यायचं, एवढं इतकं वजन असायला पाहिजे. अरे प्रत्येक बाळ हे आपापल्या परीने वाढत असतं. किती व्हिडिओ आहे, कितीकदा ह्या गोष्टी सांगितल्या जातात. डॉक्टर सुद्धा सांगतात की प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं. एकाच आईचे 2 मुलं वेगवेगळे असतात. कोणी लवकर चालतं, कोणी लवकर बोलतं, त्याच्यापैकी कोणी उशिरा चालतं किंवा उशिरा किंवा कोणी लवकर बोलतं. पण नाही, आपण जज करणं काही सोडत नाही. सारखं जज करतच असतो आपण. ती बोलत नाही का? माझी मुलगी तर बोलते. अरे काका, मामा, दादा, बाळ बोलायला सुरू झालं आहे म्हणजे ते बोलणारच. बोलणारच आहे ते. कोणी उशिरा बोलतं. पण नाही, आपण लगेच जज करणार. ही बोलत नाही का? माझी मुलगी तर 1 वर्षाचीच आहे. दादा म्हणतं, मामा म्हणतं, काका म्हणतं. थांबा, थांबा, थांबा. कशाला जज करताय? करू नका. एकतर आई एवढी स्वतः डिप्रेशनमध्ये असते. त्या बाळाचं सगळं करता, करता त्यात तुम्ही असं बोलून, बोलून तिला अजून डिप्रेशनमध्ये टाकता. एखादा बाळ चिडचिड पण असतं आणि त्याचाच जर मोठा भाऊ, मोठी बहीण असेल तर तो खूप शांत असते. तर 2 मुलं वेगवेगळी असूच शकतात ना. एखादं चिडचिडं, एखादं शांत. चिडचिडीच आहे, खूपच चिडचिडी आहे, राहतच नाही, कोणाकडे जातच नाही. अरे तिला असं सांगा उलटं, की ठीक आहे बाबा, एखादं लेकरू असं पण असतं, चिडचिडं असतं, होईल शांत मोठी झाल्यावरती. बाहेरच्यांचं सोडून द्या, सगळ्यात पहिली सुरुवात तर आपल्या घरचेच करतात. किती चिडचिडी आहे, ही काहीच करू देत नाही, असं करू देत नाही. आपल्या घरचे तर म्हणजे असे असतात, की तू झोक्याची का सवय लावली नाही? तुझे कामं सगळे झाले असते, ती तुझ्या कामाच्या मध्ये उठते. पण असं नाही, की आपण हिला कामात मदत करावी. थोडेसेच तर कामं बाकी आहेत. बाळ जर उठलं असेल तर तू घे बाबा तिला, थोडंसं घे, रडते आहे तर. पण नाही, ती रडते आहे पण तू तुझे कामं पूर्ण कर. उलटं तू तिला झोक्याची का सवय लावली नाही? झोपली असती, झोका देत असं सगळं तिला बोलायचं. कुठे थांबणार आहोत आपण? कधी थांबणार आहोत? प्रत्येक गोष्टीत जज करतो आपण मुलींना. प्रत्येकच, जर ती आई असो किंवा ती बायको असो, कोणीही कोणतेही का करतो जज आपण? नाही करायला पाहिजे. आणि आईला तर मुळात जजच नका करू तुम्ही. किती लेकराला खाऊ घालते, पिऊ घालते, किती नाही, काही ती शिकवते आहे की नाही, ती तिच्या परीने तिचं व्यवस्थित बाळाचं संगोपन करत असते. पण तुम्ही तिला सारखं सारखं बोलून बोलून असं नाही करत का, तसं नाही करत का, हे नाही का, ते नाही का, बाळ सावळच आहे, तू असंच आहे, तसंच आहे.